जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण थंबनेल कसा बनवायचा तर तुम्ही मोबाईलवर कसा बनवू शकता अशा प्रकारे म्हणजे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग बघू वेळ न घालवता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर मला सर्च करायचं आहे पिक्सल लॅब. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर सगळ्यात आधी तुम्हाला या थंबनेलची साईज हे करून घ्यायची. तर या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट दिसत आहे, त्यावरती असं टच करायचं. तर इमेज साईज म्हणून येत आहे, त्या इमेज साईजवर असं टच करायचं. त्यानंतर इथं एक ह्या साईडला एक टिक मार्क आहे, ज्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला असं प्रोफाईल पिक्चर, यूट्यूब बॅनर, यूट्यूब थंबनेल अशा प्रकारे दिसेल. तर यूट्यूब थंबनेलवरती टच करायचं, तर ओके करायचं. सगळ्यात आधी तुम्हाला इथं कलर आहे असा ब्लॅक करून घ्यायचा. या 3 नंबरचा आहे ना, ह्याच्यावर टच करून कलरचा ऑप्शन येईल, पूर्ण ब्लॅक करायचा. सगळ्यात आधी तुम्हाला फोटोचा इमेज घ्यायचा. तर इथं 2 नंबरचं इनपुट म्हणून ऑप्शन आहे स्टिकरच्या बाजूचं, त्यावर टच करायचं आणि आपला बॅकग्राऊंड केलेला इमेज फोटो घ्यायचा. असा जी साईज अशी त्यानुसार कमी जास्त करून घ्यायची, तुम्हाला जशी कमी जास्त करायची. सो ओके करायचं आणि हा फोटो एका बाजूला असा साईडला लावून घ्यायचा, जेणेकरून आपलं सगळं व्यवस्थित बसलं पाहिजे. नंतर ह्याला लॉक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तर अजून इनपुटवर जायचं, आपण बॅकग्राऊंड डाउनलोड केलेला असेल तो बॅकग्राऊंड, तर असं फाईलमधनं तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता. सो ओके करायचं. तर याला असं त्यानंतर टच करायचं. आपल्याला आता हे बॅकग्राऊंड पुढं घ्यायचं आहे. तर इथं डॉट डॉट म्हणून दिसते, त्यावर असं टच करायचं ना, अलगद उचलायचा, असं समोर घ्यायचं. त्यानंतर आपलं बॅकग्राऊंड पुढे येईल, फोटो पुढे येईल. त्यानंतर लॉक करून टाकायचं. अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर आपल्याला अजून एक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. गॅलरीतनं घेऊ शकतो आपण, गॅलरीतनं घ्यायचं. तर मी हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे बॅकग्राऊंड. ह्याची पण साईज अशी कमी जास्त करायची, जसं तुम्हाला पाहिजे त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं. सो ओके करायचं. त्यानंतर असे थोडं कमी जास्त करायचं. त्यानंतर याला लॉक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला टेक्स्ट मधनं लिहायचं आहे त्याच्यावर.
तर अशा प्रकारे त्या टेक्स्ट मधून लिहून घ्यायचं. ओके करायचं. तर आपल्याला ह्याची साईज जरा वाढवायची, तर या बटनावर टच करून तर साईज म्हणून आहे त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची. त्यानंतर आता ह्याला जरा थोडंसं स्मार्ट दिसायचं स्टाईलमध्ये AB फ्रंट म्हणून आहे त्यावरती टच करायचं. जसं तुम्हाला यातला कोणता आवडेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर मला हे बॉन्ड म्हणून आहे यावरती मी टच करतो. अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर मी थोडी स्टाईल बदलतो. स्टाईल बदलण्यासाठी बी स्टाईल मी असा अशा प्रकारे थोडा मला अजून जरा साईज वाढवायची, तर थोडी जास्त वाटते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर त्यानंतर ह्याला पण लॉक करून घ्यायचं. तर आता हे तर आपल्याला टाकायचं आहे. थंबनेल